जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी, गुरुदेव दत्त। हे बघा आता मी हे बघा आमचे जोडीदार आहेत, चंदननगरचे आहेत बघा, आणि वडगाव शेरी। तर आणि मी ही दोन आहेत, वडगाव शेरी चंदननगर। आणि आम्ही हात करा बाय बाय। वा 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 सगळा मी आता बघा प्रयागराज कुंभमेळ्यासाठी निघालोय बघा। ही गणेश शशिकांत शिंदे, वडगाव शेरी। आपण आनंद पार्क। आणि मी शिरूर आंबळे। तर आम्ही बघा आता प्रयागधामला चाललोय पहा। आणि कुंभमेळ्यात आता जितके दिवस आम्ही थांबणार तिथं सगळं फ्री आहे, राहणं जेवण। या आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा कुंभमेळा किती वर्षांनी आला? 144 वर्षांनी आलेला आहे। त्यामुळे ह्या कुंभमेळ्याचं फार मोठं भारी आहे, लय महत्व आहे। देवी देवता बी येत आहेत। देवी देवता, संत महंत हे सर्व ह्या मेळ्यासाठी येतात आणि त्यांचं दर्शन होतं पहा। तर ह्यासाठी आम्ही आता देव सगळी सोय व्यवस्था आहे पहा। तर मी पण निर्णय घेतला आणि घरी कुणाला न सांगता मी डायरेक्ट आलोय बघा। कारण कोणी जायचं म्हणलं तर लोक आडकाठी घालतात, गर्दी आहे, थंडी आहे, आणि तिथं कसं वाटतं तुम्ही नका जाऊ, अपंग आहे तर तुम्ही नका जाऊ, हे पण अपंग आहेत। त्यामुळे कुणाला न सांगता हे जायचं असतं तर आम्ही घरी पण न सांगता आलेलो आहे। की मोडता घालतात, अडथळा घालतात, नका जाऊ, भीती दाखवतात। तर आम्ही भीती न पाहता आम्ही बघा या मेळ्यासाठी निघालोय, म्हणजे आलोय। आपण ते नाशिकला ते 12 वर्षांनी होईल, पण त्यावेळेस आपण आपले हातपाय चालले पाहिजे। तर पण चला हा योग आहे आणि मनाने चालले ना तर गोष्ट बरोबर आहे। तर बघा आमच्या आता योगायोगाने आमची आता भेट झाली बघा इथं गावात एका पुण्याचे आम्ही। हे बघा आता आमचे तुम्हाला जरा जवळची ट्रेनची दोस्त मंडळी दाखवतो। हे बघा हे आमची ट्रेनची दोस्त मंडळी आहे बघा। हे सगळे पत्ते खेळतात बघा इथं, आणि एक टाइमपास, दुसरा म्हणजे टाइमपास चाललाय आमचा। हे पैसे वगैरे जुगार वगैरे नाही, पण हे आमचा टाइमपास चाललाय बघा। 16-17 आमच्या एक 3-5 आम्ही 5-3-2 खेळतो, काही 4 खेळतात मेंढीकोट। तसं आता हे यांचं हे चाललंय बघा। हे काय किती पाणी चाललंय हे कोणता 16-17 डाव चाललाय बघा त्यांचा। हे सगळे प्रयागराजवारी मंडळी आहेत। आणि आमचा आणि आमचा बघा हे ट्रेन चालू आहे बघा, ही ट्रेन चालू आहे। आणि आमचा हा दिव्यांग डबा आहे। हे काय ट्रेन चालू आहे बघा, हे ट्रेन चालू आहे। आणि दुसरी गोष्ट हे बघा हे आमचे 2-3 हे नेताजी बघा, फडणवीस साहेब पण बसलेत बघा वर। हे आमचे फडणवीस आहेत बघा, हे सगळे नियोजन केलं। दानापूरला चालले ते प्रयागराजला, त्यांनी सगळी आमची व्यवस्था केलेली बघा। आणि हे बाईसाहेब आहेत बघा, हे म्हणजे यांचं नाव काय आता झोपलेत ते, नाम क्या है अपना? ते झोपत येते आता। हे बघा आमचा आपला दिव्यांग डबा आहे ना, दिव्यांग डबा आहे। ह्या डब्यामध्ये बघा 10 सीटचा डबा आहे, आणि इथं फक्त 10 सीट आहे, बाकी सगळं बंद आहे। पण सगळं आहेत चांगले लोक, पण आता जागा आहे त्यामुळे बसलेत पत्ते खेळत आम्हाला टाइमपास। त्रास देत नाही कोणाला, ते एक महत्वाचं आहे। आम्ही दोस्त मंडळी आम्ही आता बरोबरच राहणार आहे, म्हणजे एकत्र संपूर्ण आम्ही येताना एकत्रच येणार।
पण आता दादा जाते शिरूरला आम्ही पहिल्या उतरणार हा दादा येणे शेवट शिरूरला शिरूरला हा मी शिरूर आणि तुम्ही पुण्याला उतरणार पुण्याला. हा जाताना ह्याच मार्गे जाणार हा. ह्याच मार्गे जायचं हीच ट्रेन हो हीच. हे जाताना आपल्याला ट्रेन Direct पुणे परत नाही पण इथून कितला सुटते टायमिंग बघूनच जाऊ. हा ते कळलं आपल्याला मी आपण Enquiry करू. हा इन्क्वायरी कळलं तर बघा असं आमचं आता हे बघा कुंभमेळ्याचं नियोजन चालू आहे पहा कार्यक्रम आहे आमचा हा आम्हाला बोलवलं आहे तर तुम्हाला बोलवलंय कुणी आपल्या सगळ्यांना बोलव ना हा देवाने बोलवलंय आम्हाला हा, प्रयाग. म्हणून आम्ही यायचे संगमला आंघोळ करून जा त्रिवेणी संगमला आंघोळ करायचे पाप धुवून जा सगळे सगळे पाप धुवून जायचं आणि हा योग आलाय 144 वर्षांनी योग आलाय नाही का हा. तर ह्या आणि योग सगळ्यांसाठी हे आहे तुम्ही बी या हा सगळे या जे सगळ्यांची बी व्हिडिओ बघताय ते सगळे या हा जे Welcome आहे. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्यांनी यांचं तुम्हाला मी दर्शन पुढचं दाखवणच परंतु तुम्ही पण येण्याचा प्रयत्न करा अजून एक नाही, आवश्यक या. आवश्यक आहे अजून 28 दिवस आहे हा. तर ह्या ज्येष्ठ नागरिकांनी आलंच पाहिजे आणि कारण परत असा मेळा लहान मोठे सगळ्यांनी यायला पाहिजे लहान मोठे सगळे- फॅमिली घेऊन या आमची फॅमिली येत हे नाही बघा हे आमचे साहेब हे ते साहेब काही बोलत नाहीत बघा साहेब सुंबे साहेब त्याला सुंबडी बी कोंबडी आहे. त्यांनी आता पोटभर जेवण केलंय त्यामुळे तंबाखू खाल्ली आहे. तंबाखू खाल्लेली त्यामुळे खिडकीमधून बाहेर थुकताय खिडकीतून बाहेर बघतात नाही मजा येते आम्ही काल 11 वाजता बसलो बघा ट्रेन मध्ये आता वाजता आता आता असं वाटतंय की आम्ही ट्रेन मध्ये आम्ही घरात आम्ही घरातच बसलोय गप्पा मारता का त्या अवस्था आहे बघा कारण बघितच बसलोय आणि हे आम्हाला रेल्वेचं दिव्यांग आमच्याकडे कार्ड असल्यामुळं आम्हाला फक्त 110 रुपयामध्ये मी इथपर्यंत आलोय बघा आम्ही तर फ्री मध्ये आलो आणि तुम्ही हे तर फ्री मध्येच येत भैया तुम्हाला 100% आहे का हो हे 100% बघा दिव्यांगासाठी येणार आणि मला 1-4 आहे म्हणजे मी 110 रुपये तिथं आलो बघा संपूर्ण इंडिया जर फिरायचं म्हणलं तर 500 परत रुपये येताना आम्ही पैसे त्याचं तिकीट नाही लागणार हाय. वरती येणार. हा येताना मी फ्री मध्ये येणार बघा आणि फ्री म्हणजे कसं काय करावं लागेल त्याला? आपल्या इकडे आमच्यासोबत. हा आपण एकच आहे आता नाही ते तर आहेच आपण हा आपण आता गावकरीच झालो हा. पण खरं सगळ्यांनी ह्या कुंभमेळ्याचा लाभ घ्या खरंच पाहण्यासारखं आहे आता मी तिथे गेल्यावर बघा सगळं तुम्हाला आम्ही पोहोचलो आणि नाही. माझे व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तर तुम्हाला संपूर्ण तुम्ही जाग्याहून तुम्हाला इथालचं दर्शन मी दाखवून बघा तर म्हणजे तुम्ही व्हिडिओला कायम लाईक शेअर करत जा लोकांना सबस्क्राईब करत जा आणि यायचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला जमलं तर आवश्यक या. आवश्यक आहे इथं आल्यावर कॉल करा तुमचं आम्ही कॉन्टॅक्ट करू आम्ही काय काय केलं कुठे काय काय बघितलं, काय सेवा घेतली आम्ही तिथली हा सगळं सांगू तुम्हाला अगदी तुम्हाला व्यवस्थित बी- तुम्हाला बी लाभ देण्याचा प्रयत्न करू हा, आणि देऊ प्रयत्न नाही देऊ देऊ हा शक्यतो आपले व्हिडिओ पाच जा आमचे आपलं देऊ आनंदी सारखंच करू देऊ आळंदी सारखा बघा आमचं लय हसून कळून मजा चालली बघा वा 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 हे महाराज आम्ही सगळे महाराज लोक म्हणजे महाराजाला महाराज भेटले बघा तर लय आनंद आहे बघा या लय महत्वाची कुंभमेळ्याचा गोष्ट आहे. आम्ही एका गावाचे भेटले हे कसे हे सगळे मंडळी बी एका गावाचे हे आमच्या गावात ते टाइमपास लय हसत खेळत युपी चाललं बिहारवाले आहे आम्हाला आता 12 तास झालेच गाडीत बसेल नाही का 12 तास झाले हो आणि 12 नाही जास्त झाले 12 जो 15 तास होत आले आणि अजून एक 10-15 तास चालायचे ट्रेन मध्ये आणि मग आम्ही उतरणार आहे. जबलपूर आलाय हा जबलपूर आले नाही का नाही, नाही, जबलपूर नाही अजून आलं आता येणार आहे हे येणार आहे पुढे जबलपूर येणार आहे पुढं धन्यवाद रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त आम्ही जातो आम्ही प्रयागराज आम्ही जावं तुमच्या घरी. रामकृष्ण हरी हसत फिरत राहा हसत खेळत राम मौज जाऊन पण ऐश करा. काय कोणी काळजी करू नका काय नका आम्ही मजेत आहे आम्ही मजेत आहे तुम्ही बी मजेत राहा तुम्ही मजेत राहा हसत खेळत राहा हसत खेळत राहा चांगलं खा जेवण करा जेवण वगैरे करा आमची काळजी करू नका हा चिंता नका करू